आज आपण एका अशा कथेबद्दल बोलूया जी फक्त प्रेम करण्याबद्दल नाहीये, तर त्या प्रेमात स्वतःला शोधण्याबद्दल आहे. आणि हीच एक ओळ खरं तर प्रेममयीच्या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. चला तिच्या प्रवासातनं बघूया की प्रेम तिला स्वतःबद्दल काय शिकवून गेलं. तर कोण आहे ही प्रेममयी जिच्या नावातच प्रेम आहे? चला तिची ओळख करून घेऊया आणि पाहूया तिचं जग नेमकं आहे तरी कसं. प्रेममयी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, स्वभावाने अगदी साधी, शांत, पण तितकीच विचारी. तिच्या मनात ना भावना आणि विचारांचा एक खूप सुंदर मेळ आहे. तिचं जग तसं पाहिलं तर खूप छोटं आहे. तिचं घर, आईवडील आणि जवळची नाती यातच ती खूप आनंदी आहे. आणि तिचा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. तिच्यासाठी प्रेम म्हणजे काही क्षणिक आकर्षण नाही, तर आयुष्यभराची साथ आहे. मग तिच्या या शांत साध्या जगात प्रेमाचा शिरकाव कसा होतो? चला पाहूया एका नवीन नात्याचीही हळूवार सुरुवात होते एका साध्या मैत्रीपासून. पुस्तकांवरच्या गप्पा, एकत्र घेतलेले चहाचे कप, यातून जवळीक वाढत जाते. आणि दोघांनाही कुठेतरी हे कळत असतं की हे फक्त मैत्री नाहीये, हे त्याहून खूप जास्त आहे. आणि मग तो क्षण येतो, पहिल्यांदा एकमेकांचा हात धरण्याचा. त्याच क्षणी प्रेममयीच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न तरळू लागतात. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेप्रमाणे इथेही एक वळण येतच. त्यांच्या या सुंदर नात्याला आता वास्तवाची पहिली चाहूल लागते. आणि मग हळूहळू बाहेरच्या जगाचे दबाव आत शिरायला लागतात. करिअरच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या अपेक्षा, समाजाची भीती, या सगळ्या गोष्टी त्यांच्या नात्याची परीक्षा घ्यायला लागतात. त्यांच्या नात्यातला हा बदल किती मोठा होता हे आपल्याला इथून स्पष्ट दिसतं. बघा ना, जिथे पूर्वी गप्पाच संपत नव्हत्या तिथे आता एक विचित्र शांतता आली. सामायिक आवडींची जागा आता प्रेममयीच्या मनातल्या असंख्य प्रश्नांनी घेतली. आणि ती गोड जवळीक, तिचं रूपांतर आता एका असह्य तणावात झालं होतं. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे प्रेममयीला एकाकीपणाच्या आणि गोंधळाच्या एका मोठ्या वादळाचा सामना करावा लागतो. आणि तिला एक गोष्ट अगदी आतून खोलवर जाणवते. ती म्हणजे हे नातं वाचवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी फक्त ती एकटीच धडपडते. हा सगळा प्रयत्न आता कुठेतरी एकतर्फी झालाय. तिच्या डोक्यात अक्षरशः प्रश्नांचं काहूर माजतं. ती स्वतःलाच विचारू लागते, अरे माझं काही चुकलं का? मी काही चुकीचं बोलले का? ती पुरती गोंधळून जाते. तिला काहीच कळत नाहीये. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळतोय, तो माझ्यापासून दूर का जातोय? आणि मग ह्या सगळ्या गोंधळातूनच एक प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो, जो तिच्या संपूर्ण प्रवासाला एक नवी दिशा देणार असतो. तो प्रश्न म्हणजे,